आणि आता एबीपी माझाची सुपर एक्सक्लुझिव्ह अशी बातमी। एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि असं असताना आता दोन्ही शिवसेना जोडण्याच्या संदर्भात संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही, त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील असंही संजय शिरसाट यांनी सांगितलंय। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं। दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाली तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधानही शिरसाट यांनी केलंय। दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत, मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही असंही शिरसाट म्हणाले। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलं। आजही माझ्या मनाला ते यातना होतात त्या। कधी आता उभाट्यातला एखादा नेता, पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातं असंच आहे। परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडले ना, तू त्या पक्षात मी या पक्षात, असं जे झालंय ना, नाही आवडत हे। पण करावं काय? कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना। दोघांचे तार जुळले पाहिजेत। फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये। अरे, ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात, एकदा ती सोडली तर आपण माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल। माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे। आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला। परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही। परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही। तो सिनेमातला डायलॉग खरा आहे? 100% खरा, जशाच तसा, जसं तसं। त्याच्यामध्ये एक पार्ट आणखीन एक होता, तो तनवानी, किशनचंद तनवानी होता माझ्याकडे। ओके, ते नाही दाखवलं तनवानीचं, तोही होता। ओके, अहो, मला बोलवलं तुम्ही, गेटच्या बाहेर उभं करताय, तिथं जागा नाहीये तिथं उभं राहायला सुद्धा, तिथं पोलिसाचा पहारा असतो, ते हाकलतात तिथून। आमदार जरी असलं त्यांना काय करायचं आहे? आमदाराने सुरक्षेचा प्रश्न असतो, हाकलायचे ते। घामाच्या धारा चालू आहेत, आतून निरोप येत नाही, मी बाहेर उभा आहे, आमदार म्हणून मी चिडून बोललो। त्याच्यात तर ते वाक्य तर आहेच आहे, पण तो आणखीन त्यांना बोललो होतो। काय मी त्यांना सांगितलं, तर हे जे ना वर्षा, हे सरकारी निवासस्थान आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे। कोणत्याही पक्षाचा आमदार असेल त्याला तुम्ही आतमध्ये बोलू नये, तुमचं कर्तव्य आहे। आतमध्ये घ्या, बसवा, त्याच्याबरोबर असलेले 2 सहकारी आतमध्ये घ्या, पाणी द्या, चहा द्या, आणि नंतर सांगा साहेब तुम्हाला आज भेटणार नाही, 2 दिवसांतर भेटतील। पण तुम्ही दरवाजाच्या बाहेर जर उभा करत असाल तर त्याच आमदारामुळे तुम्हाला हा बंगला भेटला आहे, हे विसरू नका। हे सिनेमात नाही, हे सिनेमात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।